और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। अंबरनाथमध्ये भाजप नगरसेवक पवन वाडेकर यांच्या पुढाकाराने देवाभाऊ चष्म्याचं वाटप करण्यात आलंय। मोदी सरकारच्या तपपूर्तीनिमित्त हा उपक्रम राबवण्यात आलाय। बदलापूरचे विजन फ्रेंड साकीब गोरे यांनी देवाभाऊ चष्मा हा जगातील सर्वात स्वस्त चष्मा तयार केलाय। त्यांच्या संस्थेच्या सहकार्याने सोमवारी खुंटवलीच्या भवानी चौकात विशेष नेत्र तपासणी आणि चष्मे वाटप शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं। या भागातले भाजपाचे नगरसेवक पवन वाडेकर, नगरसेविका मीना वाडेकर आणि नगरसेविका मीनू सिंग यांच्या माध्यमातून आयोजित या शिबिराला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला। या ठिकाणी नागरिकांचे डोळे तपासून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आलं। या प्रसंगी भाजपाचे गटनेते अभिजित करंजुले, माजी नगरसेवक पंकज पाटील, प्रकाश वाळुंज, रुपाली लठ्ठे यांनी भेट देत या उपक्रमाचं कौतुक केलं। यावेळी भाजपाचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या सफल आणि सशक्त कारकिर्दीला 12 वर्ष पूर्ण झाली आहे। त्याच अनुषंगाने हा देवाभाऊंचा चष्मा वाटप कार्यक्रम ह्या भवानी चौकात पार पडलेला आहे। त्याला जनतेने असं प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यशस्वी कालावधीतले 12 वर्ष पूर्ण झाले। त्याच्याच निमित्त संपूर्ण भारतामध्ये विविध कल्याणकारी उपक्रम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून होत आहे। त्याच्याच अनुषंगाने भवानी अंबरनाथ पश्चिमच्या भवानी माता चौकात एक खूप चांगला या ठिकाणी मोफत चष्मा वाटप कार्यक्रम या ठिकाणी, तसेच डोळ्याची तपासणी देखील होते। या कार्यक्रमाचे आयोजक आमचे पवन भाऊ असतील, मीनाताई वाडेकर असतील, तसेच मीनूताई असतील, यांनी खूप चांगला कार्यक्रम आयोजित केला आणि प्रामुख्याने ज्यांना मोतीबिंदू असेल त्याचं शस्त्रक्रिया पण या ठिकाणी करून देणार, या ठिकाणी नाही तर हॉस्पिटलमध्ये करून देणार आहेत। खरंच मी गोरेजींचं पण या ठिकाणी धन्यवाद करतो की त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून एक मोबाईल व्हॅन या ठिकाणी तयार करण्यात आली आणि लोकांची सेवा त्याच्या माध्यमातून होते। मी खरंच पवन शेठचे, मीनाताईंचे आणि आमच्या मीनूताईंचे धन्यवाद व्यक्त करतो या परिसरातील नागरिकांच्या। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।